नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आता बॉम्बे हायकोर्ट लिपिक संदर्भात आणि शिपाई संदर्भात सगळीकडेच कट ऑफचे भरपूर युट्यूबला व्हिडिओ येत आहेत आणि तुम्ही पण ते व्हिडिओ पाहताय. विद्यार्थी मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर कट ऑफ जो काय आहे किंवा कट ऑफच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपला कट ऑफ काय असणार आहे. मी रात्री पण आपण लाईव्ह सेशन घेतलं होतं, त्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून पण आपण कट ऑफ संदर्भात बोललो. मात्र सगळ्यांच्या कमेंट्स वगैरे भरपूर होत्या, म्हणून मला त्या ठिकाणी काय तुमच्या कमेंटचं जेवढं उत्तर देता आलं नाही, म्हणून मी एक मोजून 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जास्त काही सांगणार नाही मी तुम्हाला दिसतंय संभाजीनगर, नागपूर, मुंबई हायकोर्ट लिपिक आणि शिपाईचा कट ऑफ काय असू शकतो अंदाजित कट ऑफ, विद्यार्थ्यांना काय मार्कांची रेंज काय, विद्यार्थ्यांनी सगळं काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ठिकाणी पाहणार आहे. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी असतील त्या नवीन विद्यार्थ्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण का लवकरच पुन्हा एकदा आपल्याला नवीन कोर्ट भरती, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल, याला सामोरे जावं लागणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे का ज्याच्यावरती महाराष्ट्र न्यायालयीन भरती संदर्भातील संपूर्ण माहिती येते, तो पण ग्रुप आपला जॉईन करून घ्या. ओके, चला तर मग आता आपण कट ऑफ संदर्भात थोडीशी चर्चा करूया. लिपिक आणि शिपाई, मुंबई हायकोर्ट, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, पेपर झाला आपला, लिपिकचे विद्यार्थ्यांचे मार्क कळले, उत्तर पत्रिका आली, सगळ्या गोष्टी झाल्या. मित्रांनो, लिपिकचा जो कट ऑफ आहे, हा लिपिकचा कट ऑफ एक 60 ते 70 या दरम्यान मार्क असणारी संख्या विद्यार्थ्यांच्या आहेत आणि 70 ते 80 या दरम्यान असणाऱ्या विद्यार्थ्यांची एक संख्या आहे. ह्या दोन गटामध्येच मित्रांनो मार्क आहेत. 80 ते 90 याच्यामध्ये असणारा गट बिलकुलही नाही, आणि जर असं थोडाफार आहे एखादा अर्धा 82-83 वाला आहे, मात्र मग हे काही यांना काही लोड नाही. 80 प्लस असणाऱ्यांचा काही विषय नाही, ते ऑलरेडी क्वालिफाय असणार आहे, त्यात काही अडचण नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, 60 ते 70 आणि 70 ते 80 ह्या दोन ग्रुपमध्ये, या दोन गटामध्ये जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. मात्र जेवढे विद्यार्थी आपल्याला पेपरसाठी घेणं अपेक्षित आहे किंवा जेवढे विद्यार्थी आपल्याला पेपर पुढच्या प्रोसेससाठी घेणं अपेक्षित आहे, तेवढे विद्यार्थी कदाचित 70 ते 80 या गटामध्ये सापडतात. पण अजून 3 मार्क मायनस करा, म्हणजे 67 मार्कापर्यंत ज्यांना मार्क आहेत, 67च्या दरम्यान मार्क आहे. थोडासा टाईट कट ऑफ लावलाय मी, थोडासा 67 मध्ये थोडासा कडकच झालाय, पण एक 65 धरून झाला. पाठीमागच्या वेळेचा कट ऑफ 64 होता, जागा कमी होत्या, विद्यार्थ्यांचे फॉर्म पण बऱ्यापैकी होते, नाही असं नाही. त्या तुलनेत यावर्षी जागा पण आहे, फॉर्म पण जास्त आहे, पण मागच्या तुलनेच्या रेशो मध्ये जर फॉर्म टाकले तर फॉर्म मग मापाताचे जास्त नाही. म्हणून ज्यांना 64-65 मार्क आहेत, ह्या सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लेखी परीक्षेला संधी मिळणार आहे, काळजी करू नका. ओके, त्यांना पण लेखी संधी मिळेल. त्यानंतर तुमची मेन महत्वाचं म्हणजे टायपिंग असणार आहे. ह्या टायपिंग वरती सगळं समजतं. 90 पैकी 89 मार्क घेणारा सुद्धा टायपिंग फेल होऊ शकतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे बाळांनो हे फार महत्वाचं आहे. ओके, म्हणजे लिपिकचा कट ऑफ या दरम्यान असला मार्क तुम्हाला 60 क्रॉस केलेलं ज्यांनी आहे ना, ज्यांनी 60 प्लस क्रॉस केलेला आहे, ते विद्यार्थी सध्याच्या घडीला अजून पुढची आन्सर की आल्यानंतर, फायनल आन्सर की आल्यानंतर त्याच्यात काही बदल होतोय का काय त्याच्यावरती परत मी व्हिडिओ टाकीन. पण सध्याच्या घडीला 60 प्लस मार्कावर थोडेसे सेफ झोन मध्ये आहेत. अजिबात लोड घेऊ नका, निवांत मध्ये तुमचं काम करत राहा, लक्षामध्ये. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टचा मी सांगतो, बॉम्बे हायकोर्ट आणि याच्यात काही जास्त बदल होणार नाही. हा जर 65 लागला तर हा बी असा 63-65 लागला, हा एक तर हा थोडासा 67 किंवा 68 असा वाढू शकतो. या दरम्यान हा कट ऑफ लागला तर लागू शकतो. ओके, 65-66 म्हणजे ह्याच दरम्यान असतं सगळीकडे कट ऑफ, तो काही जास्त खाली होणार नाही. नागपूरचा थोडासा बदल होऊ शकतो, बाकी हे दोन्ही कट ऑफ बऱ्यापैकी ठीक राहतील. आलं लक्षामध्ये, नागपूरचा खाली वर होईल जास्त थोडासा, बाकी सेफ राहतील. त्याच्यानंतर शिपायाचा जर विचार केला तर शिपायाला सगळ्यात जास्त जागा इथं तुम्हाला 26 मार्क असतील तरी ठीक होऊन जाईल. इथं तुम्हाला 27-28 मार्क असतील, 28 धरा, आणि या ठिकाणी तुम्हाला 27-28-29 असे मार्क जरी असतील तरी तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या प्रक्रियेसाठी संधी मिळणार आहे. बाळांनो लक्षात ठेवा, नुसता पेपर पास झाला म्हणून लगेच सिलेक्शन झालं असं नाही.
पुढे तुम्हाला कौशल्य चाचणी बाळांनो, ही कौशल्य चाचणी फार महत्वाची असते. या कौशल्य चाचणीनंतर पुन्हा तुम्हाला काय बाळांनो, मुलाखती बाळांनो. या मुलाखत मधून सुद्धा शेवटच्या टप्प्यावरून सुद्धा मुलं बाहेर पडत असतात. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे काळजी करू नका, व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. जे विद्यार्थ्यांना कमी मार्क्स, आता भरपूर विद्यार्थी म्हणतात सर एवढे मार्क्स आले तेवढे मार्क्स आले. आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपमधील बरेच विद्यार्थी ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत. मित्रांनो लोड घेऊ नका. आगामी काळामध्ये लवकरच पुन्हा एकदा हायकोर्टच्या भरतीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे आता आपण या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांसाठी मदत केली होती. याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला पुढच्या बॅचला देण्याचा प्रयत्न करतोय. लगेच आपली 15-20 दिवसामध्ये आपली नवीन बॅच चालू होते. डिस्ट्रिक्ट कोर्टची सेपरेट बॅच चालू होते आणि बॉम्बे हायकोर्टची सेपरेट बॅच आपली लगेच चालू होते. सुपर 50 बॅच होती, आता आपली सुपर 100 बॅच असणार आहे या ठिकाणी नंतरची. आणि या दोन्ही पण बॅच आपल्या लवकरच हायकोर्ट संदर्भात सुरू होते. खाली हायकोर्ट बॅचच्या ग्रुपची लिंक दिलेली, टेलिग्राम ग्रुप न्यायालय भरतीची, ती पण जॉईन करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. मित्रांनो हा जो मी अंदाज किंवा थोडी काही जी तुमच्या समोर बडबड केलेली आहे, हा माझा एक प्राथमिक अंदाज आहे. याच्यामध्ये नक्कीच खालीवर बदल होऊ शकतो. दुसरी गोष्ट, सगळ्या युट्यूबला बरेच कट ऑफ आले. मी कट ऑफचा अंदाज बिलकुल कोणाचा पाहिला, मी कधीच कोणाचा कट ऑफ किंवा कधीच कोणाचा व्हिडिओ पाहत नाही, हे तुम्हाला क्लिअर करतो. नंतरच मी हे करतो. मी कोणाचाच अजून कट ऑफ पाहिला, मी माझ्या मनाचा थोडासा कट ऑफ सांगितला. याच्यात काही बदल होऊ शकतो. लक्षमध्ये फायनल आन्सर की आल्यानंतर याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा नवीन कट ऑफ घेऊ. शिपाईची आन्सर की आज यायला अपेक्षित आहे. शिपाईची आन्सर की आली नाही. शिपाईची जेव्हा आन्सर की येईल तेव्हा बऱ्यापैकी प्रश्न किंवा प्रश्नाची उत्तर आपल्याला समजतीलच. मग त्यानंतर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. ओके.